हिशेब. पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत क्षणाक्षणाचा, कणाकणाचा हिशोब देवाला देणारी एक व्यक्ती, ती म्हणजे महात्मा गांधी. त्या व्यक्तीत विलक्षण असे आकर्षण होते. गांधीजी जेव्हा हसत तेव्हा त्यांचे ते हसणे माणसाला खिळवून टाकत असे. 1944-45 या वर्षामधला कोणता तरी तो दिवस. ऐन दुपारची 2 ते 3 ही वेळ. नागपुरी उन्हाळा रणरणत असलेला. निमित्त कोणते हे आता नक्की आठवत नाही, पण मला सेवाग्रामच्या त्या झोपडीत जायला मिळाले. सेवाग्रामची त्यांची झोपडी अजून जपली गेली आहे. मी जेव्हा झोपडीत गेलो तेव्हा गांधीजी आपल्याच कामात मग्न होते. त्यांच्याजवळ एका कोपऱ्यात त्यांचे सचिव प्यारेलालजी आपल्या कामात गुंतलेले होते. मी गुपचूप आत गेलो. प्यारेलालजींच्या बाजूला जाऊन बसलो. मी प्यारेलालजींच्या हातात एक पत्र दिले आणि मी जातो अशी खूण केली. प्यारेलालजींनी खुन्नेस बैस असे सांगितले. मी घुटमळत खाली बसलो. कुणीही बोलत नव्हते. दुपारची 2:30 वेळ असेल. एक उंचपुरे गृहस्थ आत आले. प्यारेलालजींनी त्यांना खूण करून बसायला सांगितले. त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्याची लक्षणे स्पष्ट दिसू लागली होती. वेळ आणि काळ निश्चित व्हायचा होता. राजकीय पुढाऱ्यांना स्वतंत्र भारताची स्वप्ने पडू लागली होती. साधन सूचकत्वावर विश्वास असलेल्या गांधीजींना स्वप्ने नव्हे तर प्रत्यक्ष स्वातंत्र्य दिसत होते. त्यावेळी एक कल्पना पुढे आली की सक्षम आणि श्रीमंत माणसांनी खेडी दत्तक घ्यायची, त्या खेड्यात सर्व सोयी स्वखर्चाने उपलब्ध करून द्यायच्या आणि खेड्याचा विकास साधायचा. गांधीजींना ही कल्पना रुचली नाही. त्यांचे मत होते की बाहेरून आलेल्या पैशाची किंमत लोकांना कळणार नाही. लोकांतूनच पैसा मिळाला तर त्यांची किंमत त्यांना कळेल आणि मनापासून ते सुखसोयीचा उपभोग घेऊ शकतील. ते गृहस्थ असालाच काही विचार घेऊन आले असावेत असा मी तर्क केला. ते भले गृहस्थ निमूट बसून राहिले. आल्या आल्या गांधीजींनी आपल्या चष्म्याच्या वरूनच त्यांच्याकडे बघितले. पुन्हा ते आपल्या लेखनात मग्न झाले. 4-5 वेळा तरी गांधीजींनी त्यांच्याकडे तसे पाहिले असावे. सारे स्तब्ध. बाहेरून 8 फूट उंचीची ती झोपडी. विजेचा किंवा हाताचा पंखा नाही. गांधीजींच्या डोक्याला चिकणमातीचे पांघरून ते आपल्या कामात दंग. प्यारेलालजीही खाली बघत काही लिहित असलेली. माझी नजर कधी गांधीजींकडे, कधी प्यारेलालजींकडे, कधी त्या गृहस्थाकडे आणि कधी धरणीकडे. 10-15 मिनिटे गेली. गृहस्थ चुळबुळ करू लागले. प्यारेलालजींची नजर वर उठताच त्यांनी हातांनी खूण केली. मला तहान लागली आहे. प्यारेलालजींनी काही न बोलता आपले बोट एका कोपऱ्याकडे दाखवले. तेथे एका छोट्या घडवंचीवर एक माठ ठेवला होता. माठाची झिरप झेलायला एक पसरट कटोरी होती. झाकणीवर 2 पेले होते आणि एका पाटीवर लिहिले होते, गिलास को मुँह न लगाए. त्या खरोखरीच तहान लागली असावी. ते गृहस्थ उठले. आवाज न करता एका पेल्याने दुसऱ्या पेल्यात त्यांनी पाणी ओतले. पेला भरून पाणी त्यांनी घशातून आत ओतले. तेवढ्याने तहान भागली नसावी म्हणून दुसरा पेला त्यांनी भरला. त्यातले अर्धे पाणी पोटात गेले. उरलेले अर्धा पेला पाणी त्यांनी बाहेर जाऊन एका झाडापाशी ओतले. पुन्हा सर्व व्यवस्थित ठेवून आपण आपल्या हाताने पाणी पिऊ शकतो अशा आविर्भाव आणून ते गृहस्थ एका प्रकारच्या तृप्तीने आपल्या जागी येऊन बसले. गांधीजींनी त्यांना बोलवले. गृहस्थांनी आपल्या भेटीचा उद्देश प्रथम कथन केला. खेडे दत्तक घ्यायची आपली कल्पना व ऐपत स्पष्ट केली. गांधीजींनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले अन हसत हसत विचारले, आपले वय किती? बापू, प्रश्न वयाचा नाही. माझी इच्छाशक्ती व काम करण्याची हिंमत कायम आहे. तरी सहज विचारतो, तुमचं वय किती? असेल 43-44. म्हणजे तुम्ही तरुणच की. तेच तर मी म्हणत होतो. किती दिवसापासून पाणी प्यायची सवय आहे? म्हणजे काय? नाही, सहज विचारतो. बालपणाचे काही अजाणती वर्ष सोडली तर जवळजवळ 35 वर्ष तुम्हाला पाणी प्यायची सवय आहे. म्हणजे काय बापू, मी समजलं नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. 35 वर्षे तुम्हाला पाणी प्यायची सवय आहे. तरीही आपल्याला एका तहानलेला किती पाणी हवं याचा तुम्हाला अंदाज आलेला नाही. मगाशी मी बघितलं, तुम्ही अर्धा पेला पाणी झाडाला नेऊन टाकलं. त्या पाण्याचा सदुपयोग झाला हे मी कबूल करतो, पण सर्वांना ही सवय असेल असं मला वाटत नाही. एका तहानेला जर अर्धा पेला पाणी वाया गेला तर भारतातील 30-32 कोटी लोकांच्या तहानलेल्या 15-20 कोटी पेले वाया जातील. लोकसेवेचे व्रत जर आपल्याला घ्यायचं आहे तर आपल्या गरजांचा हिशोब ठेवायला नको का? अन मध्येच थांबून गांधीजी इतके छान हसले की जणू झाडावरून गार वारा यावा अन या गार झुळकेने माणसांचे अंतरंगही शीतल स्वच्छ व्हावे.